मुंबईमधील कायदा सुव्यवस्थेबाबत महत्त्वाची बैठक होतीये। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर वर्षावरती दाखल झालेत। सुव्यवस्थेचा प्रश्न मुंबईमध्ये निर्माण होऊ नये या संदर्भात चर्चा केली जाते। मुंबईतील कायदा सुव्यवस्थेबाबत ही महत्त्वाची बैठक। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर वर्षा बंगल्यावरती दाखल झालेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही चर्चा केली जाते। भूषण शिंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। भूषण, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठकीसाठी कोण कोण उपस्थित? नक्कीच तृप्ती, एकंदर पाहिलं तर कुठेतरी नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। मुंबईच्या वेशीपर्यंत अगदी हे संपूर्ण हा मोर्चा आता पोहोचलेला आहे। कुठेतरी मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीचा खबरदारीचा उपाय म्हणून सरकार आता ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेलं आहे। तरी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त हे देखील दोघेही आता वर्षा बंगला दाखल झालेले आहेत। वर्षा बंगला यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे। एकंदर मुंबईमध्ये कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातील किंवा कशा प्रकारे गर्दी नियंत्रण केल्या जावे या संदर्भात चर्चा सुरू आहे। आणि दुसरीकडे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत। त्यामुळे दोन्हीकडे या संपूर्ण शासकीय बैठका सुरू आहेत आणि एकंदर कुठेतरी संपूर्ण शहरांचं कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी कुठेतरी प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तृप्ती, निश्चित भूषण, या बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा केली जाते? कारण मनोज जरांगे मुंबईमध्ये येण्याची शक्यता आहे, मात्र त्यांनी सध्या तरी वाशीमध्ये थांबण्याचा निर्णय घेतलाय। मात्र यानंतर ते मुंबईत दाखल होऊ शकतात। यासाठी पोलिसांकडून कशा पद्धतीने खबरदारी घेण्याचा प्लॅन केला जातोय? नक्कीच तृप्ती, एकंदर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत लाखोची गर्दी आहे। त्यामुळे संपूर्ण गर्दी नियंत्रण करणं हे अत्यंत अवघड होऊन बसलेलं असा प्रश्न आहे। त्यामुळे कुठेतरी ही संपूर्ण गर्दी ही मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचली, कुठेतरी मुंबईत येऊ नये, मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीचा कुठे सरकार खबरदारीचा उपाय करत आहे। त्यासाठी कुठे मनोज जरांगे पाटील यांची कुठेतरी बंधणी करण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि कुठेतरी संपूर्ण सरकार देखील कशा प्रकारे नियोजन करावे या देखील या संपूर्ण प्रश्नाचा विचार करत आहे। त्यामुळे सध्या तरी या संपूर्ण बैठकीतून नेमकं काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर ही महत्त्वाची बैठक वर्षा बंगल्यावरती सुरू झालेली आहे। पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाते। मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या संदर्भात चर्चा केली जाते। मनोज जरांगे पाटील सध्या वाशीमध्ये थांबले असले तरी ते मुंबईमध्ये धडकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बैठकीत चर्चा केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।